नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। बऱ्याचदा काय होतं, आपण मुळा घेतो आणि मुळ्याचा वरचा पाला हा तिथेच फेकून देत असतो। ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही कधीच मुळ्याचा पाला हा फेकणार नाही। तर चला तर मग आज आपण मुळ्याच्या पाल्याची भाजी कशी बनवायची हे पाहूया। तर सगळ्यात आधी मी इथे एक जुडी मुळ्याचा पाला घेतलेला आहे। त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याचे खालचे जाडसर देठ घ्यायचे नाहीत, फक्त वरचा पालाच घ्यायचा आहे आणि त्या पाल्याला आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचा आहे। आता मी इथे कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तर मी इथे 2 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे। जर लसूण तुम्हाला बारीक कट करून आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीचाही घालू शकता। मी इथे बारीक कुटून घेतलेला आहे। आता याला आपल्याला 5 ते 6 सेकंद परतून घ्यायचं आहे। लसूणचा छान असा वास यायला लागला किंवा त्याचा थोडासा कलर बदलला की यामध्ये आपल्याला मुळाचा पाला घालून घ्यायचा आहे, जो की आपण कट करून घेतलेला होता। तर मी ते सगळा मुळाचा पाला घालून घेतलेला आहे। आता आपल्याला याला मध्यम आचेवर परतून घ्यायचं आहे। तर मी इथे जवळपास 1 मिनिट याला परतून घेतलेला आहे। आपला मुळाचा पाला छान असा नरम झालेला आहे। ही भाजी शिजवत असताना आपल्याला पाणी घालायचं गरज नाही। तर पाहू शकता खूप छान असं आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे। आता हिला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपण 2 मिनिटं याला वाफवून घेणार आहोत। तो 2 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण उघडून पाहणार आहोत तर भाजी आपली छान अशी वाफलेली आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। तर त्यासाठी मी इथे मधोमध एक होल करणार आहे। भाजी सगळी साईडला करून घेणार आहे आणि राहिलेलं जे भाजीतलं पाणी आहे ते मध्ये जमा झालेलं आहे, ते पाणी आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे। तर इथं भाजीतलं पाणी सगळं गेलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी लाल तिखट घालून घेणार आहे, हळद घालून घेणार आहे आणि धने पावडर घालून घेणार आहे। आता या मसाल्यांना आपल्याला तेलमध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर अशा प्रकारे करायचं नसेल तर तुमच्याकडे फोडणीचा पॅन असेल किंवा मग छोटी एखादं भांडं असेल, त्यामध्ये तुम्ही तेल टाकून सगळे मसाले मिक्स करून मग यावर सोडायचं आणि सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मसाल्यांचा कच्चापणा यात येत नाही। आता सगळी भाजी व्यवस्थित एकजीव झालेली आहे। आता यावर आपण चवीपुरता मीठ घालून घेणार आहोत आणि परत याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। ही भाजी खायला खूप हेल्दी आहे आणि टेस्टी लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।